महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक नवरात्री उत्सव बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांनी सर्वप्रथम दादरमध्ये सुरू कसा केला होता, तर झालं असं 1924 साली दादरमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या अनेक ठिकाणी गणेश उत्सवांमध्ये अनेक लोकांना जातीपातीवरून भेदभाव करून त्यांना गणेश मंडळामध्ये त्यांना अजिबात प्रवेश दिला जात नव्हता आणि तेव्हा हाच दादर मधल्या गणेश उत्सवांमध्ये चालणाऱ्या जातीपातीवरून भेदभाव थांबवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या दरम्यान प्रयत्न सुरू केले होते, परंतु काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचा तो प्रयत्न त्यावेळी यशस्वी होऊ दिला नव्हता आणि म्हणून तेव्हा त्याच वेळी प्रबोधनकार ठाकरे यांना असं वाटलं की एक असा महोत्सव असावा ज्याच्यामध्ये सर्व जातीचे लोक एकत्र येतील। मग तेव्हा त्याच वेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू असलेला माय भवानी उत्सव करण्याचं ठरवलं होतं आणि मग पुढे 1926 साली लोकहित संघ स्थापन झालं होतं आणि त्याच वेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक नवरात्री उत्सव सुरू केला होता।